श्री गणेशाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। सीता पुसे श्री राम ज्ञान ते सांगावया हनुमान जाणय, जुळोनिया ज्ञान झाला सावधान श्रीरामे। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भज पांडुरंग। भगवंताच्या कृपाछत्रामध्ये सर्व रामभक्तांच्या आश्रयाखाली हनुमंतरायाची दिव्य कथा श्रीरामानं ऐकावी म्हणून ब्रह्मदेव त्याचा लेखक आहे। कथा हनुमंताची लिहिणारा ब्रह्मदेव, ऐकणारा राम, आणि ते चिंतन चाललंय भगवंताच्या मंदिरामध्ये। हा सुंदर योग आहे, परमभाग्यानं तो आपल्याला प्राप्त होतोय आणि माझे काहीतरी पुण्य म्हणून त्यांच्या दरबारामध्ये सेवेचा लाभ होतोय। कथेचं अनुसंधान असं आहे, हनुमंतराया सीतेच्या शोधासाठी अशोकवनात आला। सीतेच्या पुढे मुद्रा टाकली, मी रामाचा भक्त आहे म्हटला। सीता माता म्हणते, तू जर रामाचा भक्त म्हणवतोस, भक्त या शब्दाचा अर्थ आहे विभक्त नाही। जो विभक्त असतो म्हणजे देवाचा आणि त्याचा काही संबंध नसतो। भगवंताशी एकनिष्ठ त्याला भक्त म्हणतात आणि विभक्त म्हणजे वेगळा असतो तो। सीता मौली म्हणते, मी पंचवटीला होते, जटायू होता पण वानर नव्हतं रे। एकदा फसले मी, रावण आला साधूच्या वेशामध्ये, म्या बापडीनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि फसले, लंकेत आले। तू वानराच्या रूपातला रावण का नसावा? तुला जर रामाचा भक्त म्हणायचा असेल तर तुला राम कळला पाहिजे, हे अंडरलाईन करा। जे रामाचा भक्त म्हणून घेतात त्याला राम थोडा तरी कळावा ना। मारुत्र्याला म्हणते, तुला राम कळला असेल तर मग मला रामाची कथा सांग, मग तुला मी भक्त मानेन। एवढंच नाही म्हणले, कथेसहित ज्ञान सांग। मौली सीता प्रश्न करणारी आहे, जगन्माता ती, जी रामापासून वेगळी नाही। मायातेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया, अंग आणि छाया जी आपली, त्याच्यामुळे तिला राम कसा आहे ते सांगायची गरज नाही, ते रामाचा अर्धांग आहे। आणि ती म्हणते की मला रामाचं ज्ञान सांग आणि रामाची कथा सांग। इथं चिंतन करताना आपल्याकडे पहिली ओवी अशी आहे, सीतेने पुशिले श्रीराम ज्ञान, ते सांगावया हनुमान जाण, गिळोनिया ज्ञान अज्ञान। भगवान परमात्मा ते सांगण्यासाठी हनुमंतराया सावध झाले। सीतामौलीनं प्रथम विचारली कथा, तिचे नवीन सुरुवात का सुरुवात सीतापुषे श्रीराम, सीतापुषे श्रीराम ज्ञान आलं लक्षात। सीतेनं विचारलं होतं कथा नंबर 1, पुन्हा सांगितलं विचारलं होतं ज्ञान। आता हनुमंतराया काय करतायत, पहिल्यांदा ज्ञानाचं चिंतन करतात। सीतेने श्रीरामाचं ज्ञान विचारलं, हनुमंतरायाला वाटलं रामाचं ज्ञान तर शेषासारख्याला जमत नाही, पुसून नका बाई, वेदाशी काही कळलेच नाही।
ब्रह्मांड भगवंताचं ज्ञान भगवंतालाच कळतं असं एक चिंतन आहे त्याच्यामध्ये, त्याला स्वतः प्रमाण म्हणतात. दुसऱ्याने त्याचं ज्ञान सांगावं असं झालं असतं तर तो परत प्रमाण झाला असता. स्वसंवेद्य भगवान ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य, म्हणजे त्याला जाणारा तोच आहे, दुसऱ्याला नाही जमत. म्हणून रामाचं ज्ञान सांगण्यासाठी हनुमंतरायानं ज्ञान अज्ञान गिळलं. याचा अर्थ असा आहे, मी ज्ञानी आहे हा अहंकार गिळला. मग अज्ञान का गिळलं? अज्ञानाला देव कळतच नाही, म्हणून अज्ञान संपवलं आणि ज्ञानाचा अभिमान संपवला. ज्यावेळेला अभिमान संपतो, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. हनुमंतरायाशी रामाचं ज्ञान सांगण्यासाठी रामरूप झाला. जावेतेच्या वंश तेव्हा कळे, किंवा तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळो. या रूपानं हनुमंतरायाला ज्ञान गिळलं, अज्ञान गिळलं. हे मला वाटतं वक्त्यासाठी आपल्या, आम्ही ज्ञान गिळत नाही, अज्ञान गिळतो तेवढं. कारण अज्ञान गिळलं की म्हणजे आम्ही प्रकट करत नाही अज्ञान, आणि ज्ञान असणारं प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून दोन्ही नकोय तिथं. अज्ञान असेल तर देव कळत नाही, आणि ज्ञानाचा अभिमान झाला तरीही कळत नाही. म्हणून अहंकार रहित अवस्था व्हावी लागते. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णू दासा भाविकाशी ही भूमिका मारुतीने या वेळेला तयार केली म्हणतात. सीतेने पुसली श्रीराम कथा, त्याची सांगाय सरपता. उल्हास हनुमंताचे चित्ता, यथार्थता सांगत. सीता माऊलीचा दुसरा प्रश्न होता, मला रामाची कथा सांग. सीतेने कुशली श्रीराम कथा. हनुमंतरायानं रामाची कथा सांगताना त्याला झाला उल्हास. काय झाला? उल्हास झाला, उल्हास. आणि उल्हास झाल्यानंतर त्याच्या मुखातून भगवान परमात्मा रामाच्या स्वरूपाचं, स्वरूपता, स्वरूपता नाही स्वरूपता, स्वरूप चिंतन असतं ते निर्गुणाचं असतं, तटस्थ लक्षण असतं ते सगुणाचं असतं. सगुणाला स्वरूपता म्हणतात आणि निर्गुणाला स्वरूपता म्हणतात. स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण. तटस्थ लक्षण सांगत असताना हनुमंताला उल्हास झाला, आणि उल्हास होता होता त्या उल्हासामध्ये तो यथार्थ सांगू लागला. यथार्थ म्हणजे आता सगुण कशाला म्हणायचं? नाक, डोळं, कान, नाक. मग आता नाक, डोळं, कान, नाक सांगत असताना त्याच्यात यथार्थता काय आहे, त्याच्यात अर्थ काय भरलाय? आता ते आपल्याला हनुमंताकडून ऐकायचंय. आमच्यासारख्या सामान्याचं नाक, डोळं, कान हे सगळं काय असतं? विकारामध्ये असते. जयते वर्धते विक्रीमध्ये इत्यादी विकारामध्ये नाशाला जातं. पण अविनाश परमात्मा दिव्य देह त्या भगवंताचा, आणि म्हणून त्याच्या प्रत्येक अवयवाला, प्रत्येक इंद्रियाला अर्थ आहे. कोणता अर्थ आहे ते मारुती सांगू लागला. लक्ष्मी मनाच्या निज लक्षण, कानवान सगुण गुण. समोर सांगेल आपण सावधान अवधाराय. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम. अत्यंत महत्व असतं. सीता माऊलीने तिसरा प्रश्न विचारलाय, लक्ष्मण कसं आहे ते बी सांग. लक्ष्मण संत आहे, राम परमात्मा आहे. संतांचं देवाचं वर्णन जिथं असतं तिथं नामाची सांगड असते. भगवंताच्या नामानं देव जोडला जातो. नाम घेता उठा उठीन पुढे उभा जगजेती. म्हणून सीता माऊलीनं पहिल्यांदा ज्ञान विचारलं, दुसऱ्या वेळेला कथा विचारली, तिसऱ्या वेळेला लक्ष्मण कसं आहे सांगितलं. ज्ञान असतं निर्गुणाचं, कथा असते सगुणाची, आणि सगुण आणि निर्गुणाला जाणणारे संत असतात. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण
ब्रह्म सनातन विठ्ठल हा सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले असा लक्ष्मण म्हणजे संत कसे असतात याचंही मला ज्ञान सांग असं मौली सीतेनं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला हनुमंताला किती आनंद झाला असं. कारण तो बुद्धिमत्तां वरिष्ठम बुद्धीनं श्रेष्ठत्वानं आणि गोविंदासनी गोविंदशयनी नित्य भगवंताच्या चिंतनाचा धंदा त्याच्यामुळे मरुत्र्याला एकदम इतका आनंद झाला. मग काय सांगितलं उल्हास एक चिंतन करायचं बरं का. तुम्ही वक्ते आहात श्रोते आहात वेळ मिळाला की वक्ता असं तर रामकथा सांगायची आणि वक्ता मिळाला तर काय बसायचं श्रोता पण वेळ नाही घालवायची. हे चिंतन आमच्या हनुमंतरायाकडून शिकावं म्हणतात. सादर श्रवणार की स्वेसिताय देण्याला धन म्हणताय सावधान मिळाले श्रोताय व देवताय आलादे. हनुमंतराया भगवान रामरायाची कथा सांगू लागले. ज्ञान कथा संत चरित्र हे सांगण्यासाठी हनुमंतरायानं समोरच्या श्रोत्याकडे पाहिलं. किती होते श्रोते? 31 आहे. आमच्या मंडळी काय म्हणतात येता गेलता काय पुतीला ते म्हणतात हो माणसं किती होते आहे काय तुला काय करायचे दर्दी किती विचार ना. एक मौली शिकाय ऐकण्यासाठी पण ती आदरानं ऐकत्या. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता सादर ऐके जेवी माता तयार ती कथार्था सावधानता परिसावे नसल्या भागवतात म्हणतात. एखाद्या म्हातारीचं लेकरू एकुलतं एक म्हातारपणाला झालेलं आषाढी वारीत चुकावं आणि तिथं कुठं तरी स्पीकरवर सांगावं काळ्या रंगाचं नक्क्या नाकाचं ढेर पोटाचं सापडलेलं लेकरू ऐकून घेऊन जावा. ती आई किती आदरानं ऐकत असेल तिचं लेकरू. तसं रामकथा आदरानं ऐकावी अशी सीता माता आदरानं रामकथा ऐकते. 6 महिन्याचा वियोग झाला त्या माऊलीला. अखंड रामप्रभूंना हृदयामध्ये साठवणारी नको त्याचे तोंड बघावं लागत होते तिला. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रोळीमाळ कंठी विठोबाची हे दर्शनच तिला झालं नव्हतं. आज मारुत्र्यासारख्या अमृतमयी शब्दाच्या माध्यमातून रामाचं दर्शन होणार आहे आणि म्हणून ती सावध झाली. ती सावध झालेली सीता पाहिली आणि आल्हादानं हनुमान सांगू लागला. सादर श्रवणार्थी श्रीराम रूपाती स्वरूपाय रूपे दिसतिलाय कंदरपाय परितरूपाती अरूपाय चिद स्वरूपाय श्रीरामाय. आता हनुमान सांगणार आहेत महाराज. कोण? हनुमान सांगणारे आदिनाथ गुरु सकळ शेताचा रुद्र अवतार येतो. सांगायला चालू केलं रामरायाची कथा रामरायाचं स्वरूप. हनुमंतराया म्हणतात राम इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे. सगुणातून सुरू केलं बरं का. एवढा सुंदर आहे त्यानं रूपामध्ये कंदर्पाला जिंकलं. एवढा सुंदर आहे. कसं असतंय कधी कधी शब्द अपुरे पडतात मग जरा थोडं तारतम्यातून सांगायचं असतं. हे असं तर ते कसं कळलं. स्वर्गामध्ये आता आपल्याकडे जसं जगात असते का नाही ते विश्व सुंदरी काहीतरी स्पर्धा असते का म्हणजे जगात कोण सुंदर आहे ते स्पर्धा असते आणि ते काहीतरी आपण त्याला विश्व सुंदरी त्याला किताब मिळतो. तसं स्वर्गामध्ये एकदा विश्व सुंदर स्वरूपवान कोण पुरुष आहे अशी स्पर्धा भरली. तिथं मदनाचा पहिला नंबर लागला. मदनासारखा सुंदर कोणीच नाही असं लागलं. पण त्या स्पर्धेमध्ये आमचे रामराया उतरले नव्हते. कारण ज्याचं खरं नाम असतं त्याला स्पर्धेची गरज लागत नाही. मदनानं तो रामराया पाहिला आणि मग ते व्याकुळ झाला. म्हणजे हा जर बिचारा तिथं असता तर माझा नंबर लागलाच नसता. म्हणून
राम एवढा सुंदर आहे की रूपानं त्या रामाच्या रूपानं त्या कंदर्पाच्या मदनाला जिंकलं मदनाला. म्हणून ब्रह्मांडामध्ये मदन सुंदर, तर तो मदन झिंपुटी झाला रामाच्या पुढे. भागवतामध्ये चिंतन केलं श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे. लक्ष्मी भुलोरी झाली वेडे, मदन काय शे बापुडे, मदन पोटाला बापुडे. ते काय ते चंद्र सूर्य किंवा इंद्रचंद्र. असा भगवान परमात्मा सुंदर आहे म्हणतात हनुमान. झालं, ही अर्धी ओळी झाली. त्याला म्हणायचं सगुण. आणि लगे अर्ध्या ओळीमध्ये हनुमंतानं व्याघात केला. व्याघात कशाला म्हणायचं? एकाच वाक्यानं एकाच ग्रंथामध्ये दोन तोंडी बोलायचं. हे बी खरं वाटत नाही, ते बी खरं वाटत नाही. त्याला वदतो व्याघात म्हणतात. आधी म्हटला राम लय सुंदर आहे, आता म्हणतो रामाला रूपच नाही. ते म्हणजे अरे काही डोकं फिरलं का म्हणलं असतं आपल्यासारखं. पण ऐकणारी कोण आहे? सीता. तर संत हे व्याघातासारखं बोलतात, पण व्याघात नसतो. व्याघात कळला का नाही? एकाच वाक्यानं दोन अर्थी बोलावं आणि कोणतं खरं हे कळतच नाही. उदाहरण सांगू, मोठं नाही. आमच्या गावात एक म्हातारी होती, जवळजवळ तिचं वय होतं 85 वर्षाचं. आणि नेमकं काय झालं कळलंच नाही. ती लहानपणीच मरली. जमलं? म्हातारी किती वर्षाची? 85 वर्षाची. मरली कधी? ह्याला म्हणायचं व्याघात. मरली लहानपणी, तर 85 वर्षाची झालीच तर ती. एक व्याघात म्हणतात त्याला. आता रामाचं रूप सांगतात मदनापेक्षा श्रेष्ठ, आणि कोणा म्हणतात रूपेची रूप. त्याला रूपच नाही, चित स्वरूप श्रीराम. चित म्हणजे चैतन्य रूप राम आहे. तर आता इथं व्याघात दोष कसा काढायचा? तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक देशित्व असतं, परिच्छिन्नत्व असतं, व्यापकाचा अभाव असतो, आणि त्याच्यामुळं आमच्या रूपाला काही किंमत नसते. तिथं व्याघात आहे. पण आमचा परमात्मा असं आहे, त्याचं नाव आहे पुरुषोत्तम. दोन विरुद्ध धर्म ज्याच्या ठिकाणी नांदतात त्याचं नाव आहे पुरुषोत्तम. म्हणून तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. सगुणाचा विचार केला तर रूपे चिंतीला कंदर्प, आणि निर्गुणाचा विचार केला तर त्याला रूपच नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार तोची रघुराया. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुणतया. वाचा रामराजी आहे वचन जगाचे नैना सदृश्य नयन परी देखना डोळे विना देखणे पण हे त्यांचे. पुढच्या ओळीमध्ये हनुमंत म्हणतात रामाचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत. राम राजीव लोचन. लोचन म्हणजे डोळा, राजीव म्हणजे कमळ. कमळासारखे सुंदर डोळे, म्हणून त्याला कमल नेत्र म्हणतात. काय म्हणतात? कमल नेत्र म्हणतात. सगळ्याला एक विशेष लाभ सांगेन. किंचित डोळ्याचा आधार असेल तर दररोज सूर्य उदयाच्या ठिकाणी त्याच्याकडे बघत बघत कमल नेत्रम 108 वेळा जप करा. डोळ्याचा नंबर सुद्धा जातो बरं का. भगवंताच्या त्या डोळ्याची ताकद आहे. हनुमंत म्हणतात माझा राम, त्याचे डोळे कमळाप्रमाणे सुंदर आहे, पण त्याचे डोळे एकट्याचे नाही, जगाच्या नयनाचे सादृश्य ते नयन. तुम्हाला डोळे, जगताला जसं डोळे तसंच रामाचे आहे. पण या रामाला डोळ्यानं पाहावं लागत नाही. का? तो सर्वत्र देखणार रघुनंदन. त्याला सगळंच दिसतं, सगळंच कळतं. का? व्यापकाला कुठं पाहण्यासाठी जावं लागत नाही. राम सर्वच पाहत आहे, सर्वत्र देखणार रघुनंदन. हे त्याचं निर्गुण रूप, आणि जगाच्या डोळ्याचं सादृश्यता हे त्याचं सगुण रूप आहे. अजून एक दुसरं मी चिंतन करेन. रामाचं डोळं म्हणजे तुमच्या आमच्या डोळ्याचं केंद्र आहे. जसं टीव्हीवर केंद्रात कार्यक्रम चालला की घरी दिसतं. आताचे टीव्ही जरा बरे, ते जुने होते, ब्लॅक अँड व्हाईट. वर्ण कनेक्शन कट झालं की सगळे मुंगे दिसायचे, ते बुडबुडे. मग लोक म्हणायचे खाली एक पट्टी यायची, नो सिग्नल. म्हणजे वर्ण सिग्नल मिळत नाही म्हणून टीव्ही चालत नाही. तसं आमच्या डोळ्यालाचा वर्ण सिग्नल जर कमी केला रामानं
तर आमच्या डोळ्याला दिसत नाही. ते कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून उपासे हे प्रभूंचं स्वरूप आहे. म्हणून तो डोळ्याविन देखणे, त्या रामाला डोळ्यानं पाहायची गरज नाही. का? स्वगत सजातीय विजातीय तीन भेदाच्या वेगळा राम आहे. स्वगत भेद त्याला म्हणतात, वस्तूच्या अंतर्गत भेदाला स्वगत भेद म्हणतात. म्हणजे एकाच आपल्यामध्ये स्वगत भेद आहे. डोळ्यासारखं कान नाही, कानासारखं नाक नाही, नाकासारखे पाठ नाही, पाठीसारखं पोट नाही, पोटासारखं बघा ते आता सगळं डोकं नाही, आहे का एकासारखं एक, याला म्हणायचं स्वगत भेद. दुसरा भेद आहे तो सजातीय भेद. माणूस त्याच्यात तीन प्रकारचे भेद असतात, स्त्री पुरुष आणि नपुंसक. एकाच जातीमधल्या भेदाला त्याला म्हणायचं सजातीय भेद. मनुष्य, जनावर, दगड वगैरे हे विजातीय भेद. भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये सजातीय, स्वगत आणि विजातीय तीन भेद नसल्यामुळं, काय तीन भेद नसल्यामुळं त्याचा डोळा बी तसाच, कानातून डोळ्यात फरक नाही, पायातून डोळ्यात फरक नाही. ते केवळ चैतन्य, ते निर्गुण निराकार आहे. म्हणून सगळ्याच्या हृदयातला तोच परमात्मा आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, आणि त्याच्यामुळे त्याला सगळं दिसतं, सगळं कळतं. म्हणून तो सर्वत्र आहे, सर्वाचा आहे, सर्वात्मा आहे, समर्थ आहे. अनेक असणाऱ्या व्युत्पत्ती भगवान रामासाठी म्हणतात. तत्व गौण श्रवणांत देखणे पण डोळ्याची गरज लागत नाही रामाला. सगळं पाहतो पण डोळ्याची गरज लागत नाही. अगोदर गोड चिंतन केलं. कसा पाहतो राम? रामाचे डोळे कानापर्यंत लांब, अकर्ण नयन त्याला म्हणतात. रामाचे डोळे अकर्ण कानापर्यंत लांब आहेत. आमच्या डोळ्यातून कानात किती अंतर आहे? 4 बोटाचं. 4 बोटाचं नाही, ते 400 कोसाचं बी होऊ शकतं बरं का. माणसं ऐकतात एक, पाहतात एक, आणि दुसऱ्याला सांगतात लईच सांगतात महाराज. आमच्याकडे ते म्हणे 8 हात लाकडून 12 हात धलती. साप एवढा असेल तर एवढा म्हणतात, कारण 4 बोटात एवढा खेळ होतो. म्हणजे रामाचं डोळं जे ते कानापर्यंत, जे रामाच्या कानाला ऐकू आलं त्याला डोळ्यानं पाहायची गरज नाही, ते दिसतं. बघा तुम्ही उदाहरण पुराणातली, रामाने ज्याचा ज्याचा धाव ऐकला भगवंतानी, आणि त्याच्यासाठी तो परमात्मा धावला तरी. द्रौपदी स्त्री आहे, वस्त्रहरण होत असताना भगवंताचा धावा केला. कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेला. आता ते पाहिलं होतं का कोणाचा धाव आहे ते? आम्हाला एखाद्या माणसानं जर मागणं हात मारले तर हो महाराज, आता पंढरपुरात सगळे महाराजच असतात, सगळे मागं वळून बघतात, कोणाला म्हटलं माहित नाही. परमात्मा गुजरात मध्ये द्वारकेत आणि हस्तिनापुरातून उत्तर प्रदेशातून द्रौपदी हाक मारते, माझा प्रभू तिथं धावतो. कसं कळलं? काही तिथं व्हिडिओ कॅप्चर केला होता काय तिनं? याला म्हणायचं श्रवणांत देखणे नयन. ऐकल्याबरोबर द्रौपदीचा धाव आहे, न सांगता तुम्हा कळो येते अंत. हे काही विशेष नाही. द्रौपदीला अगोदर पाहिलं होतं. प्रल्हाद आमचा दैत्य कुळातला दैत्यपुत्र आहे, पाताळामध्ये. त्याच्या धावण्यासाठी ते गेला. अकेसरची उडी. गजेंद्र पशु आहे हो, त्या पशुची भाषा कळली माझ्या प्रभूला. कनवाळू तू पाळू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा तो केला विठाई. गजेंद्रासाठी धावला. आमच्या जटायून गिधडे त्याच्यासाठी धावला. परमात्म्याला सगळं दिसतं. याला म्हणायचं कुणाचा धावा ऐकल्याबरोबर परमात्मा धावत येतो. हकेसरची उडी. हाक मारा फक्त. त्या डोळ्याला आमची देवाची ओळख आहे का? मग मी ओळखू येईल का? आधार कार्ड ठेवूये पायावर मग कळत, असं नाही चालत. भगवंताला सगळं कळतं, कारण तो सर्वज्ञ आहे. म्हणून इथं वर्णन करतात, सादृश्य नयन जरी जगासारखं असलं तर त्या डोळ्याला डोळे विन तो पाहतो. आणि त्याचे डोळे आकर्ण नयन आहे, त्याला म्हणायचं श्रवणांत नयन. डोळा एवढा लांब आहे
कानापर्यंत त्याच्या डोळ्याची असणारी भूमिका आहे. आता कानाचं कसं वर्णन नाही का? कुंडलवर्णिती साकार एक म्हणती मकराकार श्रवणे महावळती विकार निर्विकार. रामाच्या कानाचं वर्णन केले. रामाचे कान कसे? रामाचे कान कसे आहेत? ऐकण्यासाठी कान इकडे द्यावा लागत. तुम्ही ऐका रे का? भगवंताचे कान कसे इतकं ही वर्णन करताना सांगितलं. हनुमंतराला वाटलं कान जरा श्रेष्ठ इंद्रिय आहे, आपण कानाच्या जवळ राहतात त्याला विचारावं कानाची माहिती. आता कानात काय येत्या? मकर कुंडले तळपती श्रवणी. हनुमंतराने त्या कुंडलाला विचारलं, भगवान रामाचे कान कसे आहेत मला जरा माहिती देता? मग ते दोन्हीचा बी मेळ नाही महाराज. एक म्हणायला लागलं साकार आणि दुसरं म्हणायला लागलं मकराकार. रामाच्या कुंडलाचा आकार सुंदर आहे, आकारानं उत्तम आहे. दुसरं म्हणायचं उत्तम नाही रे, माशासारखा आकार आहे. हनुमंतरायने त्या दोघांचा नाद सोडला का? अति सामिप्यात अवज्ञा. जे लईच जवळ असतं ते कळत नाही महाराज, त्याला सगळं कळतच असं नाही. आपण नेहमी पाहतो. आता ते बरं झालं पांडुरंगाकडे बंद झालंय ते, नाहीतर मागच्या 20 वर्षाच्या मागे जे काही काळ होता महाराज, देवाच्या पायाजवळ बसायचे आणि आमच्या खिशाकडे बघायचे, खिशात हात घालतंय का. म्हणजे त्यांचा आमचा पांडुरंग विटेवर कटेवर हात ठेवलेला आणि देवाच्या पायाजवळ बसणाराचा पांडुरंग म्हणजे दर्शनाला आलेले 4-2 रुपये देते का. म्हणजे जवळ असून देव कळतोच असं नाही. म्हणून मारुतीने त्यांचा नाद सोडला. म्हणजे आपणच वर्णन करायचं नाही ऐकायचं. जर भगवंताच्या कानाचं वर्णन चुकीचं जरी ऐकलं तरी सुद्धा श्रवणे विकर्मावळती. श्रवण म्हणजे कान, श्रवणे म्हणजे ऐकल्यावर, विकार म्हणजे 6 विकार आहेत. अस्ति जायते, वर्धते, विप्रीणमते, क्षीयते आणि नश्यते. अस्ति म्हणजे गर्भधारणा होणे, जायते म्हणजे जन्माला येणे, वर्धते म्हणजे वाढ होणे, विप्रीणमते म्हणजे तरुण होणे आणि क्षीयते म्हणजे म्हातार होणे आणि नश्यते म्हणजे मरून जाणे. हे 6 विकार तुमच्या आमच्या जीवनातले राम ऐकला तर जातात. काय होतं? ऐकला तर जातात. याचा समन्वय असा आहे, भगवंताला ऐकता ऐकता चिंतने तदोपता होतं आणि परमात्मे सच्चिदानंद. सत्य या शब्दाचा अर्थ आहे अविनाश. आपण अविनाश होतो, देहतादात्म्य संपून जातं आणि साधक विकारारहित होतात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवा नारायणा. असं मागणं भगवंताकडं म्हणून मागावं. श्रीरामा श्रवणे श्रवणावती जय भूषणे श्रवणा श्रवणाची लेणे श्रवण देखणे ब्रह्मा. पुन्हा मारुत्र्याने त्या कुंडलाकडं पाहिलं, मिश्किल हसले त्या कुंडलाकडे बघून. हे माझ्या पदरचं बरं का. मग त्याने काय काय आपल्या पदरचं घालायचं असतं. फक्त भक्ती प्रेमाला धक्का लागू द्यायचा नसतो, नाहीतर त्याला अपसिद्धांत म्हणतात, मग नरकाला जावं लागेल. मिश्किल हसले त्या कुंडलाकडं. अरे एवढा रोज कानाच्या जवळ आहे तुम्ही, पण राम नाही कळला. तुम्हाला अहंकार झालाय, तुम्हाला मस्ती आलेली आहे का? तुम्हाला वाटतंय राम जो सुंदर दिसतोय ते आमच्यामुळं. रामाच्या कानात कुंडल आहेत म्हणून राम सुंदर. हे भ्रम आहे तुमचा वेड्यानं. तुम्ही रामाच्या कानात आहात म्हणून तुम्हाला आली किंमत. तुम्ही दुसऱ्याच्या कानात असता तर तुमचा काही उपयोग झाला नसता. त्याला उदाहरणच द्यायचं झालं, नाक असल्यावर नत शोभेल का नाक नसल्यावर नत शोभेल? माफी मागेल. कबीरांना एक माऊली भेटली, शेजारीच राहत होती आणि गरिबी बिचारी, काम मजुरी करायचा तो बिचारा. आणि त्यानं पैसे साठवून पंचमीला नथ करून आणले आपल्या बायकोला. फार प्रेम होतं त्याच्यावर. त्या माऊलीला एवढा आनंद झाला. आणि आता ते गरिबाचं असल्यामुळं तिनं ते
पंचमी 2-4 दिवसावर होते. ते सगळ्या असणाऱ्या गावात हिंडायला लागली. ती आता ते दाखवणं ते मला नाही येत कसं दाखवायचं ते. ती मौली दाखवायची आपली कसं काय ते मस्त मध्ये. मग सगळ्या महिला विचारायच्या किती सुंदर तुझी तरी परिस्थिती अशी, मग तुला मग मिळाली कशी. मग तिनं ते पहिल्या अध्यायापासून सांगायचं, लग्न झाल्यापासून आमची गरिबी, मला वेळ नाही पण. आणि मग ते सगळं सांगायची. मग त्यांचं लईच माझ्यावर प्रेम आहे, अमक तमक. त्या मालकाच्या प्रेमापेक्षा पुन्हा पुन्हा तर तिनं सोनाराचं गुणगान गायला लागली. त्या पंचमीची गाणी असतात वाटतं, सोनाराचं पोरबाई लय कारागीर, म्हणून त्यानं लयच ओढणत केली. बिचाऱ्या ऐकायच्या. ऐकता ऐकता तिला वाटलं आता गंगेला जावं. गंगेवर अनेक असणाऱ्या स्त्रिया पाणी न्यायला येतात, ते दोन्ही व्हायला येतात. आणि तिथं सांगितलं की माझ्या नतीची जाहिरात सगळीकडे होईल. योगायोगानं संध्या करून कबीर महाराज येत होते. ही गंगेकडे जात होती आणि तिला वाटलं आता चांगला वार्ताहर मिळाला. कबीरानं जर आपली नत दाखवली, तिचं वर्णन केलं तर हे सगळ्या कीर्तनात सांगतील माझ्या नतीचं वर्णन. आता ते कबीरच होते महाराज, काय घेणं त्याच्या सुद्धा देहाचला तुच्छ म्हणतात. कुत्ता जाने चमडी जाणे, काय संमत आहे. ती मौलीनं पहिल्या अध्यायापासून चालू केलं. अशी नतन तशी नतन, आमची काही परिस्थिती होते का. ते म्हणजे थांब, ऐकलंय सगळं मी. कबीर महाराज म्हणजे एक सांगू का, नत नाही चांगली तुझी. त्यामुळे सगळं गाव चांगले म्हणतंय. त्यावेळेला कबीर महाराज म्हणजे गाव वेडे, सगळी शहाणी असतात असं नाही. तुझं नाक चांगलंय म्हटले म्हणून नथ चांगली दिसते. कबीरांचा गोड दोहाय महाराज, नतनी दी जिस यारने उसको सुमिरन बारंबार, नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. अरे ज्यानं नथ आणली त्याचं वर्णन तू पतीचं तुझ्यासारखं करते. ज्यानं नाक दिलं त्याचं देवाचं वर्णन का दिलं करत नाही. दिले इंद्रिय हातपाय कान, म्हणून इंद्रियाला रामाच्या मुळे शोभा नाही, रामामुळे इंद्रियाला शोभे असं हनुमंत्र या त्या कुंडलाला उद्देशून सांगतात. श्रवणे श्रवणाची शोभा पुढे सांगितलं. म्हणून कानाला शोभा जर कशामुळे असेल तर त्या कानाला ऐकू यावं. पुन्हा प्रश्न आहे, काय ऐकू यावं. हरिभजने हे ढवळलेले जग, हे ऐकू यावं. भगवंताची कथा ऐकू यावी. तोच खरा कानाचा अलंकार आहे. परमार्थाचे मुख्य विकार निरपेक्षतेची नाशिक, तेने विनते निरनाशिक, कैसे सुखापेक्षा. कानाचं पाहिल्यानंतर यथार्थता काय मिळाली तुम्हाला ऐकलं ना. श्रवणे विकर्मावळती, बस यथार्थ त्याला म्हणायचं. आता रामाचं नाकाकडे आले. श्रीरामाची नाशिक स्थिती, याचा अर्थ नाशिकला असताना ती स्थिती नाही. नाशिक म्हणजे राम. रामाच्या नाशिकाची अवस्था अशी आहे की भगवंताचा जो काही नाक आहे ते संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिष्ठान आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण व्हाले जो जगाशी चालिता. तुमच्या आमच्या नाकातनं येणारा जाणारा प्राणवायू आहे का नाही, तो प्राणवायू दमला की मग रामाकडे जातो. मला सांगा, लेकरू जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच्या नाकातला प्राण बंद होतो का. तुम्ही आम्ही कंटाळतो, बसून कंटाळतो, काम करून कंटाळतो, झोपून कंटाळतो. तो बिचारा प्राण कधी कंटाळलाय काय. त्याला जर वाटलं 2-4 दिवस रजेवर जावं, काय होईल. सलग सलग सतत वाहतो प्राण आमचा तो. याचं कारण आहे तो प्राण गमत नाही, त्याला कंटाळा येत नाही. का माहितीये का, आमच्या नाकामधून आत बाहेर येताना कितीतरी त्रास होत असेल त्याला. कारण कोणाचं नाक कसलं, कोणाचं नाक कसलं. पण तोच प्राण भगवान परमात्म्याच्या नाकात जातो. मी शाळेत शिकलो होतो थोडस. आम्ही आत घेताना ऑक्सिजन घेतो, बाहेर सोडल्यावर कार्बन डायऑक्साईड सोडतो. मला म्हणायचं आता 500-700च्या वर कोटी संख्या झाली जगाची. पुन्हा जनावर सगळ्यांनी जर कार्बन डायऑक्साईड सोडला असतं तर प्रदूषण किती झालं असतं. का झालं नाही त्याचं उत्तर आहे, बाहेर आलेला कार्बन डायऑक्साईड
रामाच्या नाकात जातो, रिचार्ज होतो आणि ऑक्सिजन रूपाने आम्हाला जगवतो. ही भूमिका आहे त्या रामरायाची. वृक्षाचे ही पान हरे ज्याचे सत्ता, अशा रामाचं नाक, श्रीरामाची नाशिक स्थिती. प्राणा नित्य विश्रांती. होय ऐका आता. प्राण्या, जीव प्राण्या, सगळ्या प्राण्यांच्या प्राणाला कधी कधी विश्रांती नाही, रात्रंदिवस नित्य विश्रांती, अशा रामरायाचं नाक आहे. आता नाकाचंच वर्णन नाही. आम्ही काय केलं असतं एखाद्या कवीनं, सुंदर नाक आहे, सरळ नाक आहे, पोपटाच्या चोची सारखं आहे, हे दाखवून आता श्री रामाची नाशिक स्थिती. प्राण नित्य विश्रांती. श्रीराम जाणे प्राण गती, गतीची विश्रांती. अशी आहे. प्राण्यांच्या प्राणाला चेतना प्राप्त करून देणारा प्राण आहे. म्हणून सगळ्याच्या प्राणाची गती माझ्या रामाच्या हातात आहे. श्री रामाचा मुख मयंक, नित्यानंद निश्चय कळंक. प्रमादी देवा सुखदायक, जीव शिवाय सुख श्रीराम. तमाकेला म्हणतात. आता माझ्या रामाचा मुख मयंक, काही रामायणामध्ये मुख शशांक आहे, एकच अर्थ आहे. मयंक शशांक याचा अर्थ आहे चंद्र. रामाचा मुख चंद्र असा आहे. नित्य कसा आहे तो? नित्य निष्कलंक आहे. रामाच्या मुखाला कलंकच नाही, म्हणजे कुठंही कमीता नाही, कुठेही दूषण नाही, कुठेही दुर्गुण नाही, कुठेही डाग नाही त्या रामाच्या मुखावर. नित्य निष्कलंक. हे नित्यच्या खाली जर अंडरलाईन करा. आमच्याकडे बी बरे असतात चेहरे वगैरे, पण ते नित्य नसतात. का नसतात? तरुणपणातला चेहरा म्हातारपणी कसा दिसत असेल, म्हणून नित्यता नाही त्याच्या सुंदरत्वामध्ये. आमच्या परमात्म्याला विकारच नाही, त्याच्यामुळे त्याच्यात नित्यता आहे, म्हणून तो निष्कलंक आहे. भगवान परमात्म्यावर अनेकांनी कलंक टाकायचा, लावायचा प्रयत्न केला, त्याच्या मुखावर नाही बसला. अजून काय काय लोक म्हणतात रामायण कळत नाही, ते रामाने वालीला असं नव्हतं मारायचं. मग तो जाऊन सांगायचं का नाही कसं मारते? एवढा मूर्खपणा. परमात्मा तो यशस्वी अवतारी, ज्ञान त्याचं गुण श्रेष्ठ त्या भगवंताचा, म्हणून निष्कलंक आहे माझा राम. ते उत्तर दिलेलं मी आम्ही ऐकत नाही त्या वालीला. कृष्णाला त्या शमंतक म्हणण्याचा डाग लागला, कृष्णानं चोरलं काय? निष्कलंक आहे प्रभूचं ते मुख कमळ. म्हणून श्रीरामाचा मुख मयंक, नित्य निष्कलंक. पुढं जीव शिवाय ब्रह्मादी देवा सुखदायक. बस रामाचा मुख मयंक, मुखचंद्र सुंदर आहे आणि ब्रह्मादिक देवाला त्या रामाच्या मुखापासून सुख मिळतं. हे तर विपरीतच आहे महाराज. आम्ही किती जरी सुंदर मुखडा माणसातला पाहिला, क्षणभर सुख होईल, पुन्हा सुख होईलच असं सांगता येत नाही, कारण दुःखरूपच आहे आमचं पाहणं. पण रामाच्याकडे पाहिल्यानंतर ब्रह्मादिक देवाला सुख होतं. ब्रह्मादी शब्द काय? ब्रह्मदेवापासून खालचे सर्व, तिथं दी प्रत्यय लागतो. इंद्रादी म्हणल्यावर ब्रह्मदेव येत नाही त्यात. ब्रह्मदेवानं निर्माण झाली केलेली सृष्टी कुणीही रामाकडे पाहिलं तर त्याला सुख लागतं. सुखाचे हे सुख श्रीहरिमुख पाहताही भूक तहान गेली. अजून एक चिंतन सांगेल. ब्रह्मचारी होते माझे ज्ञानोबऱ्या, त्यांच्या कुठं विचार करायला होता का लग्न वगैरे करावं? चरित्रात कधीच नाही. योग्यांचा मायबाप, साधकाची माऊली, एवढा ज्ञानोबऱ्या, पण त्यांना भगवंताच्या रूपाकडे पाहिलं मोह झालं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ब्रह्मादिक देवांना रोजी मांदी उभे सोडून हात, काय महिमावान माता बोलनेते किती, आणि कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, पापाचा नाश ब्रह्महत्याधिकाचा जातो. असा भगवंताचा मुखमयंक अत्यंत सुखदायक आहे.
जीव शिवे ते दोन्ही आदर श्रीरामाद्री झाले मिळाले एकाकार शिवसुख साचार श्रीराम. नाकाच्या खाली ओठाचं वर्णन करतात ना खरे. रामाचे ओठ म्हणजे ओठाला संस्कृतामध्ये अधर म्हणतात. तुमचे आमचे ओठ आहे ते अधर आहे आणि रामाचे ओठ आहे ते सधर आहे. सधर म्हणजे अधिष्ठान सह आणि अधर म्हणजे अधिष्ठान रहित. आमच्या ओठाला अधिष्ठानच नाही. एकदाच का जर पट्टा सुटला तोंडाचा म्हणतोय मी थांबतच नाही महाराज. पण भगवंताचे ओठ जे त्यांच्या मुखातून अमृत वचनच येतात. श्रीरामाच्या मुखातून वेद प्रकट झाला पुढं येणार आहे ती. म्हणून त्या रामाच्या ओठांना अधिष्ठान आहे चैतन्याचं. म्हणून तरी मिळणी मिळाले एकत्र. जीवशिव दोन्ही असणारे ते ओठे. जीवशिव दोन्ही बैसले एकासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. म्हणून भगवंताच्या रामाच्या ठिकाणी ते सधर झाले म्हणजे त्यांना अधिष्ठाता मिळाला, मालक मिळाला, अनाथाचे सनाथ झाले. मिळणी मिळाले एकत्र. शिवसुख साचार श्रीराम. ठीक आहे. रामप्रभूंचे ओठ आहेत. खालचा ओठ आहे जीव, त्याला चिदाभास म्हणतात, त्याला साक्षी भाष्य म्हणतात. असा तो जीव आणि दुसरा तो उपाधी रहित विकार रहित आहे तो शिव. त्याला माया उपाधी चैतन्य म्हणा. अविद्या उपाधी चैतन्य जीव, माया उपाधी चैतन्य शिव. शिव हा सतत सुख स्वरूप असतो कारण माया त्याच्या ताब्यात असते आणि शिवाला माया भुलवते म्हणून त्याला अविद्या उपाधी चैतन्य म्हणतात. पण रामप्रभूंचं चिंतन सांगताना हनुमंतराय म्हणतात खालचा ओठ जीव आहे, वरचा ओठ शिव आहे. पण रामाच्या नाम जवळ आल्यानंतर मिळणी मिळाले एकत्र. आता बघा, राम म्हटल्यावर तोंड वाचलं आणि म म्हटल्यावर मिळणी मिळाले एकत्र. दोन्ही ओठ मिळल्याशिवाय राम नाम तयार होत नाही. अशी नामाची ताकद आहे. एकदा का राम म्हटलं, रकारापुढे एक मकार मांडे का राम म्हटलं की मग मात्र जीवशिवाची एकात्मता होते. जिथं जीवशिवाची एकात्मा होते त्याला उद्धार म्हणतात, त्यालाच मोक्ष म्हणतात. तर ही भूमिका रामाच्या ओठाच्या माध्यमातून जीवशिवाला प्राप्त होते. मग याचा अर्थ काही लोकांनी वेगळा केला. राम जीवाला सुख देतो का राम शिवाला सुख देतो? माया उपाधी चैतन्य असेल तर त्याचं अधिष्ठान आहे ब्रह्म आणि ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे सच्चिदानंद. म्हणून सच्चिदानंद पदवी शिवाला प्राप्त होते. जीवानं शिवाच्या नादाला लागायचं असतं म्हणून राम देतो तो शिव सुख देतो असा एक अर्थ करा. आणि शिव हा शब्द जो आहे का नाही महादेवाला उद्देशून असू दे, सत्यम शिवम सुंदरम मध्ये असू दे, शिव हा शब्द आहे कल्याणप्रद. म्हणून भगवान परमात्मा कल्याण रूपानं शिवाला सुख देतो म्हणजे माया उपाधी चैतन्याला सुख देतो. जीवाला विषयाचं सुख देत नाही कारण जीव प्रत्येक वेळेला विषयाचे सुख मागतो. देवाला ते देणं कठीण नाही पण खोटं का द्यावं म्हणून खरं सुख भगवंतापासून मिळतं. त्याला म्हणायचं सुख शिवसुख साचार. जिथं जिथं साचार शब्द येतो पोथीत त्याला म्हणायचं खरं, त्याला म्हणायचं सत्य. रामाचं सुख असतं ते खरं असतं. आता प्रमाण ऐका. तुका म्हणे रामे सुख दिघले आपले तया गर्भवासा येणे जाणे कुंटले पद. श्रीरामुखी दंत पंथी जयवंत रामाची श्रुती श्रुती स्मृती श्री जय विश्रांती श्रीराममूर्ती मुखचंद्र. ओठाच्या कुणाना प्रिया हनुमंतरायाच्या माध्यमातून सांगतात रामाचे दात कसे आहे. आमचा एखादा कवी म्हणला असता डाळिंबाच्या दाण्यासारखे दात आहे. आणि तरी म्हणतात जिथं जात नाही रवी
आणि तिथं जातो कवी. येड्या संताकडे ये, अंतर्बाह्य ज्ञान आमच्या संतांच्याकडे असतं. देवतीही वळे धरीला सायासे करुणिया नाश उपाधीचा. हनुमंतराय म्हणतात माऊली माझ्या रामाचे दात म्हणजे कसे आहेत माहितीये? रामाचं मुख आहे वेद आणि रामाचे दात आहेत वेदातले मंत्र. ओंकार म्हणजे प्रणव, प्रणवालाच वेद म्हणतात आणि त्याच्यातले जे मंत्र आहेत त्याला श्रुती म्हणतात आणि ते म्हणजे दात आहेत. किती श्रुती वेदात? वेदात 3 कांड आहेत, पुढे येणार आहे ते कर्म, उपासना आणि ज्ञान. कर्मकांडाच्या श्रुतेत 80,000, उपासना कांडाच्या श्रुतेत 16,000 आणि ज्ञानकांडाच्या श्रुतेत 4,000. म्हणजे 1,00,000 श्रुती मंत्र जसे वेदात आहेत तसं रामाचं मुख म्हणजे प्रणव हो वेद आणि त्यातले दात म्हणजेच काय तर वेदातले मंत्र आहेत. आता 4 जे काही मुख्य दात आहेत त्याला ते 4,000चं चिंतन करून ते ज्ञानाचं आहे, त्याला उपनिषद म्हणतात. आणि अशा रूपाचं रामाचं मुख कमळ आहे. एवढी विशालता त्या रामप्रभूंचं चिंतन करताना हनुमंतराय म्हणतात. आणि शेवटी म्हणतात श्रुती स्मृतीशी विश्रांती श्रीराम मूर्ती मुखचंद्र. श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती त्या वेदाला आठवून ज्याने लिहिलं त्याला म्हणायचं स्मृती ग्रंथ. आमच्या भारतातला पहिला स्मृती ग्रंथ आहे तो आज आम्हाला वाचायला मिळत नाही, त्याच्यावर बंदी आणली. त्या ग्रंथाचं नाव आहे मनुस्मृती, पुन्हा पराशर स्मृती, वशिष्ठ स्मृती. आता हे रामायण सुद्धा नखरेची श्रुती. संतांनी त्या वेदांना आठवून ते जे काही आपल्या मुखातून चिंतन केलं त्याला म्हणायचं श्रुती ग्रंथ. पण श्रुती असो किंवा स्मृती या दोन्हीलाही असणार विश्रांती माझ्या रामाचं मुख हे हनुमंतराय म्हणतात. श्रीरामाचे सच्चिदानंद सांगता हनुमंतराय म्हणतात रामाचं कपाळ सांगू तुला. कपाळावर लयच काय काय असतं बरं का. जेथे जातो तेथे कपाळ सरशे आणि लाभा विशेषे संत संगे. हनुमंतराय म्हणतात रामाचं कपाळ विशाल आहे आणि त्या रामाच्या कपाळावर 3 रेषे आहेत, त्याला त्रिवळी म्हणतात. 3 आट्या पडलेले. आमच्या बी कपाळावर आट्या पडतात, दुसऱ्याचं बरं लागणं म्हटलं. रामाचं कपाळ जे आहे ते ब्रह्मांडाचं भविष्य सांगतं. सगळ्या ब्रह्मांडाला आनंद देणारं ते रामाचं कपाळ आहे. कारण त्या 3 रेषे आहेत, वरचे सत, मध्ये चित आणि खालच्या आनंद रूपाची. त्याला त्रिवळी म्हणतात. आणि ती त्रिवळी म्हणजे सच्चिदानंद आहे. सत म्हणजे अविनाश, त्रिकाला अबाधित्वम सत्यत्वम म्हणजे ते त्रिकाल आहे. प्रागभाव, प्रध्वंसभाव, अन्यन्याभाव आणि अत्यंताभाव याचा जो प्रतियोगी होत नाही त्याला म्हणायचं सत. आणि चित्त म्हणजे जिथं जडत्व नाही, ज्ञानस्वरूपत आहे त्याला म्हणायचं चित्त. आणि जिथं दुःख रूपत्व नाही त्याला म्हणायचं आनंद. अशा 3 रेषा आहेत. तुम्हाला आपल्या सगळ्या जीवांची मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या जीवांची अपेक्षा काय असते? मला मरण नसावं, मला ज्ञान व्हावं, मला आनंद मिळावा. तिसरी नाहीच ना. मग तिथं तुम्ही जा, रामाच्या कपाळाकडे निहाळून बघा. त्यावेळेला मग तुम्हाला सत्व अवस्था प्राप्त होईल, चित्त अवस्था प्राप्त होईल आणि आनंद प्राप्त होईल. मग पण ते पाहिलं कसं पाहिजे? तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दोरी सारून. आम्ही बी देवाला पाहायला जातो. पाय देवाच्या पायावर हात आणि थोबाड फोटोवाल्याकडं काढशील ती वारे पट्ट्या. कसा देव पाहावा, गवळणीने पाहिला तसा पाहावा देखील डोळा. बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी, तर त्याचा आनंद मिळतो. सच्चिदानंद पदवी प्राप्त होते. श्रीरामाचे ललाट मेळी सच्चिदानंद हे त्रिवळी. आणि तिथे जो तुम्ही एक केंद्रित होतो त्या रामाच्या कपाळाच्या माध्यमातून भाग्य आमच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतं. भगवंताच्या कृपा कटाक्षे निहाळलेली आपल्या पदी वैसविले, मग आम्हाला भाग्य प्राप्त होतं. आम्ही भाग्य ज्योतिषाकडे पाहतो.
भाग्य कुंडलीत पाहतो. पाहावं काही चुकीचं नाही, ज्योतिषशास्त्राचा मी वैरी नाही, परंतु सगळंच नसतं. एक कुंडली हजारो लोकांच्यासाठी असते, तुमच्या वाटेला किती येणार आहे. म्हणून खरं भाग्य उजळायचं असेल आम्ही भगवंताकडे पाहावं. म्हणून तरी देव येतात ना, मग आम्ही सांगितलं कोटी ब्रह्मात्या मुख पाहता जातो. म्हणून भगवंताच्याकडे पाहावं. झोपताना एकदा देवाचा फोटो पहा आणि उठल्या उठल्या आपल्याला देवाचं दर्शन व्हावं, एवढं तरी करा. पाहताना रामकृष्ण हरी म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आणि उठल्या उठल्या एकदा म्हणा, निश्चित भाग्य बदलतं. कारण परमात्मा येतो, कुणाला कसं ठेवायचं त्याच्या हातात आहे. म्हणून श्रीरामाचे भाग्य सांभाळी लोकी सकळी नांदीजे. एका ऋषीनं त्या कृष्णाधिकारात ठेवलेली पोरचुंडी ते सांदीपनीच्या बायकोनं कृष्णासाठी ठेवली होती. एक ऋषी आले, त्यांचं आता नाव आठवणं मला. ते आले, ओम भिक्षांदेही म्हटले सांदीपनीच्या घरी. तिनं वाटलं माझ्या कृष्णासाठी आहे, त्याच्यामुळं नाही म्हणले, घरात काहीच नाही. त्या ऋषीनं शाप दिला, या पोरचुंडीतले चणे जो कोणी खाईल त्याला 18 विश्व दारिद्र्य मिळेल, असा शाप देऊन तो महात्मा गेला. आणि ती ऐकलं आमच्या सुदामजीनी. सुदामदेव म्हणतात ही कृष्णासाठी पुरचुंडी आहे आणि त्यानं जर खाल्ली तर माझ्या प्रभूला दारिद्र्य, मी भक्त आहे त्याचा. म्हणून सुदामानं ती चोरून खाल्ली. आम्हाला एवढंच माहित आहे. माणसं म्हणतात त्यानं देवाला चोरून खाल्लं म्हणून दारिद्र्य आलं, असं नाही. देवाचा भक्त येतो आणि म्हणून त्यानं एकट्यानं खाल्ल्यामुळं त्याला काय मिळालं, 18 विश्व दारिद्र्य मिळालं. तोच सुदामा, सुशीला नावाची त्याची पत्नी सुशीला, उत्तम ती साध्वी मौली. भगवंतांनी त्याच्याकडे पाहिलं, 18 विश्व दारिद्र्याची रेषा होती त्याच्या कपाळावर. भगवंताने गंध लावताना असं फिरवला हात त्याच्या कपाळावर आणि त्याच्या कपाळावर लिहिलं होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. आणि देवांची अक्षर अशी उलटी केली महाराज, यक्ष श्री म्हणजे कुबेराचं संपत्ती येऊ दे. भगवंताच्या हातामध्ये तुमच्या आमचं सगळ्याचं भाग्य आहे. म्हणून भाग्यवंत म्हणवतया शरण गेले पंढरी रायाला, वैष्णव म्हणावं आम्ही ही वैष्णव व्हावं. वाचा आमची एकाग्रता कशी लागावी हे यथार्थ ज्ञान मारुत्र्या सांगतात. काय केलं भक्तांनी ते भाग्य प्राप्त करण्यासाठी भक्तांना भाग्यवान म्हणतात. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. का झाले भाग्यवान, तर त्यांनी भगवंताच्या कपाळाला टिळा लावला. प्रेम केशर सोळीला टिळक रेखीला पिवळा. भगवंताच्या कपाळाला प्रेमाच्या केशराचा टिळा लावला. केशर म्हणजे केशर भगवंताच्या कपाळाला लावलं, पण ते केशर वेगळे, त्याच्यात प्रेम भरलं. प्रेम भगवंताला केशर आवडत नाही, प्रेम आवडतं. आणि ते प्रेमाचा टिळा लावला. प्रेम केशर सुकेळा, टिळक रेखीला पिवळा. अशा रूपानं भगवान परमात्म्याच्या कपाळापर्यंत त्यांना टिळा लावण्याच्या माध्यमातून संत गेले. म्हणतात केशर लावलं. आणि जे प्रेमळ असतात त्याला रामाला ते आवडतात. कोण? राम प्रेमळा पर्यंत. मागच्या ओळीतलं राहिलं होतं, राम प्रेमळा पर्यंत. तुम्ही प्रेमळ राहा, सगळ्यावर प्रेम करा. सगळे देवाची रूपे, भगवान आमच्यावर प्रेम करेल. संताचं तेच येते, दया करणे जे पुत्राशी तेच दासा आणि दासी. म्हणून संत देवाला आवडतात. आता दुसरी ओवी, अहमृग मारला. कसलं हरीण मारलं? अहमृग मारलं.
आणि त्या मृगाच्या नाभीत कस्तुरी नावाचं द्रव्य असतं. इतकं सुंदर असतं ते. मातीत पडलं तर माती सुगंधी होते. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. त्या अहंकार रूपाचं हरिण मारलं. सोहम रूपाची, सोहम म्हणजे तो मी आहे, म्हणजे ब्रह्म मी आहे, अहम ब्रह्मास्मी अशा रूपाची ती कस्तुरी काढली आणि तिची बोटी त्या भगवंताला लावली. मळवट लावला त्या कपाळावर. कस्तुरी मळवट पुढाला चंदनाची होती. आता पुढच्या ओवीत आहे. म्हणजे ते कळलं ना. काय मारलं? हरिण मारलं. हरिण. नुसतं हरिण मारलं एवढं कळलं तर मग पाक बोबाटा झाला ते. म्हणजे ओवीचा चीस्फोटा झाला. म्हणून पोतीत सुद्धा हरणं मारत होती. आज कोणवार होता? कालचा मंगळवार आषाढातला आईचा. लोक म्हणतील आम्ही बोकडं मारली म्हणून काही झालं. वेड्या, अहंकार रूपी हरण मारलं. परमार्थामध्ये लक्षांश ज्ञान असावं लागतं. म्हणजे येडका मदन तो केवळ पंचांगाने काम अवस्थेला येडका म्हटलंय. इथं अहंकाराला असणारं हरिण म्हटलंय. आणि सोहम रूपाची म्हणजे आत्मज्ञान, आत्मस्वरूपाची ती कस्तुरी काढली आणि भगवंताच्या असणाऱ्या कपाळावर तिचा मळवट भरला. हे प्रेमाचं लक्षण आहे. असं त्या भाग्यवंत होण्यासाठी भगवंताच्या असणाऱ्या मुखकमळाच्या ठिकाणी प्रेमानं टिळा लावावा असं वर्णन आहे. जनवी जनवी वांचुना स्वातीला निज दर्या चंदना त्याचा सुगंध काढून चंदनाचं झाडाचं सगळ्याला माहित आहे. मल्ल्यात्रीच्या ठाई चंदनाची झाडे असती आहे. आता ते जे मल्यागार चंदन आहे की नाही, कुठं असतं ते? डोंगरावर, जंगलात. त्याची जातभाई त्याला डोक्यावर घेतलेली असते. तो मागे बोलो हम तुम्हारे साथ आहे. कारण चंदनासारखा गाता नाही महाराज. आपण ऐकलं पोथीमध्ये, चंदन केला अवघा डोंगर. सगळ्या सामान्य लाकडाला सुद्धा ते श्रीमंत बनवतं, चंदन करतं. असा नेता झाला ते रामायण त्या डोंगरावरला. पण त्याला माहित होतं मी सगळ्याचा जरी नेता झालो तरी मला खरा आनंद देवाच्या पायाजवळ आहे. म्हणून ते त्यानं तिथनं तुटलं जंगलातनं आणि देवळात आलं पुन्हा एवढं लाखो रुपयानं. आमच्यासारखे वल्या पडदन जातात, चवड्यावर बसतात आणि त्या लिशाण्यावर घसा घसा घासून एक दिवशी त्याचा जीव घेतात. मरतं ते चंदन. तिकडं मोठेपणा होता त्याला डोंगरावर. सगळे म्हणत होते लय तुम्ही भारी, आमचे धाते आहात. पण त्याला माहित होतं लोकांनी डोक्यावर घेऊन चालत नाही. लोकेशन नकोय मला. लोक कैसा होक धरिता धरवेना नावडे धनजन माता पिता. त्याला म्हणायचं जन विजन विवंचून. जन म्हणजे माणसात, विजन म्हणजे एकांतात. ते एकांतात आलं. दोन्हीचाही त्याग केला एके दिवशी आणि भगवंताच्या चरणाजवळ येऊन ते संपलं. याला म्हणायचं चंदन. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे. एवढंही चंदन मोठेपणा मिळालेलं भगवंताच्या चरणाजवळ रोज घासून घासून आपला देह संपवतं. का? त्याला माहित असतं मला देवाच्या चरणाजवळ कल्याण आहे. आमच्या बला जर तिकडं कुठं तर मिळाला एखादा सत्कार, त्याला पुन्हा आठवत नाही परमार्थ महाराज. हे शोकांतिक आहे वाचा. विद्या विद्या शक्ती पदळा ध्वनी काढल्या मुक्त एक श्रीरामाच्या गळाय मुक्त चंदनाची उटी भगवंताला कशी लावली? निरपेक्ष रूपानं. जनाचा अहंकार, लोकांत, एकांत या सर्वस्वाचा त्याग केला आणि रामाच्या अंगाला चंदनाला चिकटता आलं. असं साधकानं चंदनासारखं व्हावं, कस्तुरी सारखं व्हावं, प्रेम केशरासारखं व्हावं. हे चाललंय सगळं. आता पुढची ओवी अशी आहे. विद्या 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 अविद्या शक्ती पडळा. विद्या ब्रह्मविद्या, अविद्या मायेची विद्या, संसाराची विद्या, संसारातलं ज्ञान, जन्माण्याचं अविद्या. हे दोन टर्पल आहे. या दोन्ही टर्पलाचा त्याग केला तर आपला मुक्त नावाचा मोती मिळतो. मग त्याचं नाव आहे मुक्त. मुक्त कधी होतं? ज्ञान मगाच आहे ते ज्ञान अज्ञान गेल्यासारखं.
अविद्याही टाकावी आणि विद्येचा अभिमानही टाकावा. अलीकडे अनेक विद्वान जे असतात त्यांचे सुद्धा मुक्त होत नाही महाराज. खावनिया दीडपान सदावरती स्नान, मग मी उत्तम पहिलं ही नाहीशे विषमभेदाच्या ज्ञान, सर्वांभूती समसमान आत्मज्ञान तया नाही. मी ज्ञानी आहे म्हणून तेव्हा मिरवायला लागले का नाही, वाटळ होते त्याच. हे ब्रह्म मी माझ्यासारखा ज्ञानी कुणी नाही असा म्हणणारा एखादा मरला तर तो ब्रह्मराक्षस पुढं होतो, भूत होता ते. त्याला म्हणून काय करावं लागतं, ज्ञानाभिमानही गेला पाहिजे आणि अज्ञानी बी राहिलं नाही पाहिजे. म्हणजे संसारामध्ये राहणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून विद्या आणि अविद्या ही दोन्ही टरपल काढली तर आतला जो मोती आहे तो मुक्त होतो. तसा आम्हाला मुक्त व्हायचंय आणि तो मोती वेगळा ना आम्ही वेगळा. आता तो मोती कसा असतो, स्वाती नक्षत्राचा पाऊस शिंपल्यावर पडला किंवा शिंपल्यामध्ये एखादा थेंब गेला की आत मोती तयार होतो. ती दोन्ही टरपल झाली की तो मोती निघाला. आता मोती मुक्त मुक्त या स्वरूपाचा अवस्था आहे. ऊर्ध्वम गच्छन्ति. हा मोती कुठं जातो, समुद्राच्या तळाला. नाव मुक्त आहे पण तळाला गेला, नुसता तळाला गेला नाही, शोधून काढला, त्याला होल पाडलं, सोन्याच्या तार पोवला, पुन्हा नथीत घातला आणि मौलीच्या नाकात घातला. त्या मौलीला पडसा आलेला असावं. मग त्या मोत्याला रोज आंघोळ. मुक्त म्हणे ते मुक्त नकोय आम्हाला, विद्या विद्येच्या पलीकडे गेला पाहिजे आणि मग साधकाला मुक्त अवस्था होते. विद्येनं पुण्य आणि अविद्येनं पाप. पाप पुण्याच्या पलीकडे जाऊ लागतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेती पाप पुण्य अंगावाचा. रामाचा गळा शंखाच्या आकृतीचे आणि त्याच्यातून एक श्वास निघाला. गोहरणं भगवंतन गोहरले गोहरले. आवाज आपला होता कोणाला. त्या गोहरण्याच्या आवाजातून काय निघालं, परिणाम म्हणजे वेद निर्माण झाला. त्या वेदाचं ज्ञान भगवंताने ब्रह्मदेवाला दिलं. ब्रह्मदेवाने लोकांना कळावं म्हणून त्याची 3 कांड केली, ज्ञान, उपासना आणि कर्म. आणि विधी म्हणजे ब्रह्मदेव. विधी वादे त्याच्या माध्यमातून जगामध्ये ती प्रकट झाली आणि तुम्हाला सगळ्याला त्या ब्रह्मदेवाने सांगितलं, अगा तुम्हा वर्ण विशेष वशे, हा स्वधर्मची विहीर असे, या ते उपासा मग अपैसे पूर्ती काम. असा तो वेद भगवंताच्या कंठातून झाला. तो पद तत्पदा तितैरदै पदक सदोदित साधु चित्रत्नी रत्न खचित लकलकी निज तेज. लखलखित निज तेज ध्यानात ठेवा. होय फार गोड आहे. 2 पद असतात, 2 पद. आता जसं पंतप्रधान पद, गृहमंत्री पद, महाराज पद, गुरुवर्य पद, बरेच पद असतात. आई पद, नवरदेव पद, बरीच पद असतात. पण मुख्य 2 पद आहेत. एक आहे तत्पद, त्याला म्हणायचं ब्रह्म. एक आहे तोमपद, त्याला म्हणायचं जीव. जीवदशा आणि ब्रह्म स्वरूप. तत्पद म्हणजे ब्रह्म आणि जीव म्हणजे तोमपद. आता चिंतन करा. 3रं एक पद आहे, त्या पदाचं नाव आहे चिदरत्न पद आणि ते चिदरत्न पद म्हणजे संत आहे. संत दिसतात जीवासारखे आणि असतात परब्रह्म. बरोबर आहे का बघा. संत दिसतात जीवासारखे पण असतात परब्रह्म. देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा संत नवती मानसासारखे. समुद्र नदी नव्हे पैगाम, पाषाण म्हणून नये लिंगा. संत नवती जगा मानसाते सारखे, दोन्ही दिसती सारखी आणि वर मजा नेतो पारखी. संत जीवासारखे दिसतात पण जीव नसतात, ब्रह्म असतात. मग जीव काय झालेले असतात, इतर जीवाला उधरून नेण्यासाठी ते असणार शबल ब्रह्म होतात. शबल ब्रह्म म्हणजे जीवपद. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी उतरले, उधराया आले जीव जड दीन जना. असं हे संतांचं स्वरूप आहे. त्याला चिदरत्न म्हणतात. आणि ते दोही भागी स्वतेजानं काय असणार, तेजस्वी असतात. काय असतं, रविदीप हिरादाविती दर्शने.
हे दुसऱ्यानं प्रकाशानं पाहता येतं, पण काही वस्तू स्वतःच प्रकाशित असतात, त्याला म्हणायचं निज तेज. सूर्याला पाहायला दुसऱ्या कशाची गरज लागते का? एका बापानं सांगितलं मुलाला, लय कंटाळा आला रे, सूर्य उगवलाय का बघून ये बरं, अंधार आहे घरात. ते म्हणजे सूर्य उगवलाय का बघायला मला तर कसं कळणार, बॅटरीने हो का? आता सूर्य उगवला पाहायला बॅटरी लागते का? कारण सूर्य स्वप्रकाश आहे, स्वतेजानं प्रकाशित संत असतात. वाचा. मनती कासे कसला पितांबर, श्रीराम कासे चिदंबर, झाकी शून्यत्वाचे छिद्र कासे अछिद्र श्रीराम. माझी मागची ओळी थोडी राहिली. हे छिद्रत्नरूपी संत तेच भगवंताने आपल्या हृदयावर वत्सलांछन घेतल्या. हृदयी श्री वत्सलांछन भूषण मिरवी, मिरवी भक्तांचे भूषण, असं त्या परमात्म्याचे संत रूपी म्हणजे भृगु ऋषीची लाट भगवंताने हृदयावर धारण केली. इकडे बसता पुणे राज्य निवृत्ती शेळके मिरगावा. श्रीराम भेटला कैसे सुखा, श्रीराम वचनी कैसे प्रिय. मनत विकासे कसला पितांबर, विराम कासे पितांबर, जाती शून्यत्वाचे चित्र कासे अचिद्र श्रीराम. हनुमंतराय म्हणतात म्हणती. म्हणती म्हणजे संशय आहे, कारण निर्गुण निराकाराला सगुण म्हणती हा संशयच असतो, पण हा उत्तम आहे बरं का. चला, काय लोक काय म्हणतात? हनुमंतराय म्हणतात रामानं कमरेला पितांबर गुंडाळलेला आहे, म्हणजे पितांबर नेसलंय. काय नेसला? पितांबर नेसला. आम्ही कपडे का घालतो? उघड दिसू नये म्हणून. मग रामानं कमरेला पितांबर का घातला? उघड दिसू नये म्हणून. हनुमंतराय म्हणतात साप चुकीचं आहे ते, कारण श्रीराम काशे चिदंबर आहे. श्रीराम काशे चिद आहे, चिदंबर आहे. चिद म्हणजे चैतन्य, आणि जे व्यापक असतं ते कसं चैतन्य? अंबर म्हणजे आकाशासारखं. सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण किंवा तुका आकाशा एवढा. आकाशाला पांघरून असणारा परमात्मा आहे, आकाशाला पांघरून घालणारा. मग तो उघडा कसा पडेल? मग त्याला पितांबरानं भागल काय? म्हणून म्हणती म्हणून तिथं शब्द आला. म्हणती काशे कशाला पितांबर, श्रीराम काशे चिदंबर. का? तर त्या भगवंताला झाकणारी वस्तू अजून जन्माला यायची, येतच नसते महाराज. हाच सगळ्याच्या अंतर्बाह्य असतो. आणि म्हणून भगवंताला कुणीतरी पितांबर नेसला असं म्हणणं उपयोगाचं नाही. का? त्याचं चिंतन आहे. भगवंताने पितांबर शरणागतासाठी परिग्राम केले, आम्हासाठी अवतार. कसं आहे ते, त्या वीजाला मावळावं आणि उगवावं, ह्याच्यात दमली ती वीज. सूर्य मावळण्याचं आणि उगवण्याचं टायमिंग किती असतं? 11 ते 13 तास. उगवणं मावळत मध्ये. वीज किती तासानं उगवते मावळते? क्षणाचा सुद्धा वेळ लागत नाही. आणि ती कंटाळी, इतकं तेज येऊन द्यावा माझं आयुष्य का कमी केलं. शरण आली म्हणून त्या विजेला भगवंतानी पितांबराची जागा दिली. कोटी विजा एकत्र झाल्या, शरण आल्यामुळे त्यांना पितांबर केलं. असा असणारा परमात्मा पितांबर, त्याची कासोटा भगवंतानी दृढ घातला. कसा? तेव्हाचा श्रीराम बाई एक पत्नीव्रत नाही, कास लागण्याचे ताई भवसागरी कर. भवसागरातून तारून येतो. भगवंतानी कासोटा कमरेला लयच मस्त मध्ये आवळून घातलंय. तुमच्या आमच्यासारखे किती जरी भक्त त्याला लोण काढले तर नाही,
त्याचा कासोटा फिटत नाही. पण दुसरं एक चिंतन केलं, राम फक्त एक पत्नी व्रत आहे बरं का. हजारो भक्तांनी जरी रामाच्या कमरेला मिठ्या मारल्या तरी राम एक पत्नी व्रत आहे. भक्त पत्नी आणि राम त्याचा पती. लाखो जरी भक्त असले तरी रामाचं एक पत्नी व्रत जात नाही. याचं चिंतन असे, जे भगवंताला अनन्य शरण आहे, अन्य आश्रया नाम त्यावो इथे अनन्यता, त्याला म्हणायचं एक पत्नी व्रत. सोपं सांगू, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा पळी, त्याला म्हणायचं एकविध. जो भगवंताचं चिंतन करतो त्यांचा रामपती होऊ शकतो. रोज देव बदलणाराचा देव नाही. म्हणून जे जे काशेला लागले एकविध होऊन, एकविध आम्ही न धरू पालट न संदो हे वाट सापडाली, असे जे रामाच्या काशेला लागले त्यांना या भवसागरातून तरुण येतात. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा वाचा. श्रीरामाचे जगला भक्त भावाच्या कठीने खरा, शूद्रगंधिका ज्वाळा माळा, झाली या जगला रिद्धी सिद्धी. रामाच्या कमरेला करदोडा बांधला. आता एक ऐका, राम करदोड्यात आहे का करदोडा रामात आहे? सरळ सरळ अर्थ कराव्यात, ते काही खोलातलं नाही. रामाला करदोड्यात अडकवला. आता जो परमात्मा यो वै भूमातच सुकम, जो व्यापक आहे, व्यापकाला करदोडा बांधू शकतो का? यशोदा दमली पण सगळ्या गवळणीची रवीची दावत त्याला बांधू शकली नाही. मग करदोडा कसा बांधला? तर त्याचं लक्षांश काढायचा, वाच्यांश लागत नाही. भक्त भावार्थी कटी मेकळा, भक्तांच्या भावामुळं देव पाहिजे तेवढा झाला. वय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्तांना वाटलं सुंदर करदोडा देवाला घालावं, मग देवाला म्हणले लहान हो झाला. भक्तांच्या भावासाठी भावबळे आकळे एरवी नाकळे, असा करदोडा भक्तांनी सद्भावानं बांधला. म्हणून देव महान लहान झाला. आणि त्या करदोड्याला रिद्धी सिद्धीची घुंगरं खाली तोंड करून लोंबायला लागली. आमच्या सारख्या महाराजाला जर एखादी रिद्धी सिद्धी मिळाली, हे जगाला म्हणून फसवत फिरते, पण तिथं आमच्या भगवंताच्या समोर त्यांनी खाली माना घातल्या आणि अशी हलू लागली. ती रिद्धी म्हणजे ऐश्वर आणि सिद्धी म्हणजे शूद्र सिद्धी नाही, अष्टमहासिद्धी. हे सगळं भगवंताच्या दाशी झाल्या. सूक्ष्म मध्यांची रचना विधान होता पंचानना, देखोनी राम मध्य रचना लाजवणी बना गेला. आपल्या भारताचं वैभव असेल सुंदरपणाचं, ज्याची कंबर लहान त्याला सुंदर म्हटलं जातं बरं का. सूक्ष्म मध्याची रचना, मध्य म्हणजे कंबर, ज्याची कंबर लहान ते सुंदर म्हटलेले. रामाची कंबर लय सुंदर लहान होते आणि पशुमध्ये सिंहाची कंबर लहान असते. म्हणून माझ्यासारखा द्याखना कोणी नाही. म्हणून ते सिंहावलोकन करायचं, सारखं मागाडणी बघायचा आणि मग म्हणायचं माझ्यासारखं कोणी आहे का. लय पुढे आले तर मग हम भी कुछ आहे असंही म्हणायचं. आणि एके दिवशी त्या सिंहानं रामाची कंबर पाहिली. त्याला वाटायला लागलं हा तर माझा बाप आहे, माझ्यापेक्षा अनंत पटीनं सुंदर आहे. आणि म्हणून त्यानं रुसलं, ते आपलं काही इथं चालत नाही म्हणून ते गेलं निघून. काही झालं, गेलं निघून वनात. आता वनात गेलं तर राम म्हणजे काय एक दिशे का व्यापक आहे, जिकडं पाहिजे तिकडं राम दिसायला लागलं. मग त्याला रामाचं वैभव कळलं. ते माघारी आलं. रामाच्या असणाऱ्या करदोड्याला ठसा रूपानं जडलं. कसं पहावयास राम मध्याशी शाळे जडले नेखळती, सर्वस्वे वेदने श्रीरामाची जावे वनाची विसरले. रामाच्या कमरेला पाहावं आपणही सुंदर व्हावं म्हणून अभिमान सोडला त्या सिंहानं. आणि धावत आलं. वैदुर्य नावाचं रत्न, फक्त काही रत्न आहेत नवरत्नामध्ये, माणिक पाचू वगैरे प्रवाळ, त्यातलं वैदुर्य नावाचं रत्न. मला वाटतं आता ते पृथ्वीवर नाही, स्वर्गामध्ये असेल. कोण असेल तर बरं झालं. पण वैदुर्य नावाचं रत्न झालं ते सिंह. आणि सिंहाचा ठसा म्हणून रामाच्या करदोड्याला जाऊन जडलं. एकदा का रामाला जाऊन जडला, चिंतने तदरूपात देव पाहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. सिंह रामाच्या कमरेला काशेला लागला. त्याचं जन्म मरण संपलं. जावो वनाशी विसरले म्हणजे यार्झा संपली. वाचा श्रीराम
बाकीचं सगळं विसरलं तर जाऊ दे, माझे चित्त तुझे पायी, पाय ध्यानात ठेवा. रामाच्या पायाचं वैभव आहे. पायाचं काम काय आहे? गमन, आगमन, येणं आणि जाणं, चालणं, गती. भगवंताच्या पायाचं वर्णन करताना हनुमान म्हणतात, रामाच्या पायाचं वर्णन काही सांगू, ब्रह्मादिक देवाला कळत नाही. पाय पाहण्यासाठी ब्रह्मदेव शिनला, पण त्याला कळलं नाही. हनुमंतराय म्हणतात, भगवंताचे पायाची ताकद सांगतो, जड पाषाण उधरती, शिळावरती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणलेली. म्हणजे शिळेचा, दगडाचा उद्धार माझ्या रामाच्या पायानं झाला. हे झालं का रामाचं वैभव पायाचं, स्पर्शाची ताकद झाली. आता रामाची गती किती आहे? ताशी किती किलोमीटर चालतो राम? हे पाहायचं असेल तर वामन अवतारात चला. एका पावलामध्ये पृथ्वी, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग आणि ब्रह्मांड झालं, तिसऱ्या पावलामध्ये बळीचं पिंड. पिंड ब्रह्मांड 3 पावलामध्ये केलं, त्याला त्रिविक्रम केले. मग अशी गती कोणाकडे? म्हणून गतीशी सद्गती, सगळ्यांची जी गती आहे ती माझ्या रामाच्या पासून मिळते. वाचा, श्रीरामचरणाचे निबुद्धने वाकीने वेदांची आलेले गुणे, युक्त आहेतच, पण रामाच्या पायातल्या वाक्या नावाचा अलंकार आहे. आणि त्या वाक्याच्या अलंकाराच्या आवाजाचा जो ध्वनी आहे त्याने वेदाला ऊन आणलं. वेद असणारे अपौरुषही आहे, सगळं ज्ञान वेदामध्ये भरलंय. पण रामाच्या पायातल्या वाक्याचा आवाज वेदातल्या श्रुतीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून वाकीने वेदा आणले उणे, हरी कीर्तन म्हणून वेदाचं ज्ञान त्याने झाकलं. आणि ज्ञानोत्तर भक्ती जी आहे, हरी कीर्तन त्याला म्हणायचं. त्या हरी कीर्तनामध्ये ती असणारी सुंदर रूपानं वाजू लागली, नाचू लागली. म्हणतात, शारी वाचेला गोचर, म्हणजे नाही, गोचर म्हणजे सापडणे. परा पशंती मध्यमानी वैखरी, चारी वाचाला जो सापडत नाही असं रामाच्या पायातले तोडे, तोडर म्हणजे तोडे. आणि असे दिव्य तोडे परात्पर, परेच्याही पलीकडचे असा श्रीराम. चिद म्हणजे चैतन्य, चिन्मात्र म्हणजे माया, या दोन्हीच्याही पलीकडे असणारा अनिर्वाच्य रूपाचं चिंतन आहे. लक्षिता श्रीरामाचे मन ठाण त्याचे जंगने दिसे गगन, पाहता श्रीरामाचे मना पडले हनुमंतरायाला सीतामाऊलीनं अजून विचारलं होतं, रामाचं ठाण, रामाचं गुण, रामाचं मन विचारलं होतं. आता हनुमंतराय म्हणतात श्रीरामाचं ठाण मान. ठाण म्हणजे शरीराची ठेवण, मान म्हणजे उंची किंवा मान त्याला म्हणा किंवा मन म्हणा. हे रामाचं जर सापडायचं म्हटलं तर मग श्रुतीशास्त्राला कळत नाही, सामान्य जीवाची मन कळत नाही काय चाललंय ते, देवाचं कसं कळत? ही भूमिका आहे. म्हणून श्रुतीशास्त्राला सुद्धा कळत नाही. असं भगवंताचं मन आहे, कारण त्याचं मन नाही कळायचं देवा. एक चिंतन करा, द्रौपदीने एक दशी फाडून डोठाला बांधली होती म्हणे. किती दिलं? डोंगरा एवढी वस्त्र दिली. काय देवाजीच्या मनात कळत नाही. आणि आयुष्य मागाय गेलं तर किती जरी पाय आपण नाक घासलं, अर्धा क्षण देत नाही एवढा चेंगटे. म्हणून त्याचं मन कळत नाही, त्याची उंची कळत नाही. वामनाच्या अवताराचं चिंतन करा. म्हणून त्याचं ठाण कळत नाही, मान कळत नाही, उंची कळत नाही, असा अगोचर राम आहे. म्हणतात, पाहता श्रीरामाचे गुण सगुणी दिसे, तर सगुणी दिशे निर्गुण. क्रम महत्वाचा आहे बरं का. राम कसा दिसतो? सगुणी दिशे निर्गुण. काही माणसं सगुणाला भजनच करत नाही, मला निर्गुण राम आहे म्हणतात, त्याला काही कळत नाही ते. पण सगुणाशिवाय परमात्मा दिसत नाही, हे शास्त्र सांगितलं माझ्या नाकरेने. सगुणी दिशे निर्गुण, म्हणून सगुणाचं भजन करावं, मग आम्ही त्या निर्गुणापर्यंत पावतो. हरिपाठ बघा नाकऱ्यांचा, निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा जडी, असं ते नाही.
तर ही भूमिका आहे. म्हणून सगुणाचं भजन करावं, आम्ही निर्गुणापर्यंत पोहोचू शकतो. फक्त निर्गुणच खराय म्हटलं तर चालत नाही. निज निर्गुण श्रीराम आहे, 100% खरे. राम निर्गुण रूपाचे, सगुण स्वरूपाचं त्याचं असणार. आमच्या भक्तासाठी तो झाले, आम्हासाठी अवतार किंवा अव्यक्त ते आकार आले, रूप आले, गुणवंत असा तो आमच्यासाठी सगुण झाला. एरवी त्याचं निर्गुण रूपच श्रेष्ठ देवाचा. लक्षिता श्रीराम लक्षण तो लक्षी तोची तू लक्षण ऐसा श्रीराम विचक्षण लक्ष लक्षण नाही. एखाद्या वस्तूचं लक्षण बघायचं असेल तर त्या एखाद्या वस्तूचं स्वरूप ओळखायचं असेल तर त्याचं लक्षण करावं लागतं. हा वेदाचा सिद्धांत आहे. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी ही किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. आता या माईकचं लक्षण करायचं, त्याला माईक का म्हणतात? त्याचं लक्षण आहे अम्प्लिफायर कडून करंट आणते, माझा आवाज याच्यात येते, पुन्हा वायरी सहित जाऊन वरल्या भोंग्यात सोडते. ह्या माईकचं काय आहे? लक्षण आहे. वस्तूच्या असाधारण धर्माला लक्षण म्हणतात. तसं आता देवाचं लक्षण काय? तर इथं चिंतन केलं, लक्षण त्या नाही, कारण त्याला जाणणाराच अजून जन्मला आहे. तोच आहे सुसंवेदी, मगाच्या सारखं आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं लक्षण कितीही लक्ष देऊन चिंतन केलं तर ते कळत नाही. तिथं शरणच जावं लागतं. वाचा, श्रीराम मुखीची अक्षरा तिथं परे सौभाग्य सेवी श्रवणाद्वारे सर्वांगी सुपरे स्वानंद. म्हणजे एखादा तुकडा राहील बरं, म्हणजे वेळ संपत आल्यामुळे आता थोडं राहील. राहते श्रीरामाच्या मुखीची अक्षरे, क्षराक्षरातीत परे. क्षर म्हणजे नाश, अक्षर म्हणजे अविनाश. आता राम अविनाश आहे का नाशयुक्त आहे? तर त्याचं चिंतन आहे दोन्ही बी नाही, कारण सापेक्षता येते. अविनाश म्हटलं तर नाश नाही असं येतं, म्हणजे नाही असं सुद्धा तो नाश शब्द येतो. सापेक्षता परमात्म्याकडे लागत नाही, म्हणून तो नाश स्वरूप बी नाही आणि अविनाश स्वरूपी बी नाही, याच्याही वेगळे. म्हणून श्रीरामाच्या मुखीचे अक्षरे क्षराक्षरातीत परे. पण एक चिंतन करा, त्या अक्षराच्या भानगडीत पडू नका. कानावर घ्या, कानावर घ्या, आणि ज्याच्या कानावर पडली ते मात्र परब्रह्मरूप होतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन, विठोबाचे चिंतन तिकडे न्यायचं. कारण गीता कोणाच्या मुखातली अक्षरे? भगवंताच्या. अर्जुनाला सांगितली. आणि भागवत कोणाच्या मुखातली अक्षरे? शुकाला सांगितली किंवा याला उद्धवाला सांगितली. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. म्हणून तुकोबरे म्हणतात, तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा. म्हणून त्यांच्या मुखातली जर अंतःकरणामध्ये आमच्या अक्षर प्रविष्ट झाली तर मग अंतरामध्ये परब्रह्माचं वास्तव्य होतं. हे चिंतन आहे. मी गीता भागवतच सांगितलं. भावार्थ रामायण कोणाचं आहे? कोणाच्या मुखातले? रामाच्याच मुखातले. कारण राम परब्रह्म अवतार आहे. वाचा, देखता श्रीरामाचे श्रीमुख फिटे होय समाधी सुख स्वप्न देखी जे दुःख हरिकी हरिका कुंदाटे. रामाचं मुख कमळ पाहिलं बघा, ते रामाचं मुख कमळ पाहिलं तर समाधीचं सुख फिकं पडतं. आता समाधी सुख मिळवण्यासाठी काय लागतं? अष्टांग योग लागतो. आसन असतं, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. त्यात पुन्हा सविकल्प निर्विकल्प, आणि मग त्याला समाधी मिळते. पण इथं वर्णन केलं, रामाचं मुख पाहिलं तर समाधी मिळते. का? समाधी या शब्दाचा अर्थ आहे न साधेल जाण द्वैत बुद्धी. हरीची समाधी कशी आहे? तर जिथं द्वैत बुद्धी नसेल तर साधते, आणि द्वैत बुद्धीला साधत नाही. मग कसली बुद्धी पाहिजे? अद्वैत बुद्धी. अद्वैत बुद्धी विरळा जाणे म्हणजे अद्वैत सिद्धी, म्हणजे अद्वैताची अवस्था म्हणजे समाधी. जिकडे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले विठ्ठल विस्तारीला जन ही स्थिती जिथं असते ती हरीची समाधी आहे. आणि अशी हरीची समाधी म्हणजेच भगवंताच्या मुखातील अक्षराच्या माध्यमातून परमात्म्याच्या मुखाकडे पाहिल्यानंतर समाधी अवस्था प्राप्त लाभ होते, आणि म्हणजे अद्वैत अवस्था प्राप्त होते. अस्वैसा कोटी आठवायचे नाही. देहीचं विदेही भोगदशा हे एक चिंतन तिथं केलं. आणि हे पुढचं लक्षण सांगताना म्हटलं, त्याची आधी कोण दाटल्या परब्रह्म, कोण दाटल्या परब्रह्म ब्रह्मरूप क्रिया कर्म. देखता
स्वप्नामध्ये सुद्धा दुःख लाभत नाही. हे पाहिजे होतं. ते म्हातार झाल्यावर जरा ध्यानात राहत नाही. स्वप्नीही न बाधे दुःख. आम्हाला जनकासारख्याला सुद्धा स्वप्नात दुःख झालं. मला वेळ नाही आता सांगायला, पण इथं चिंतन करतात स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळाच्या भक्तांना स्वप्नात सुद्धा दुःख येत नाही. हो, ही भूमिका आहे त्याची. देशकाले वेदानुवादा ज्या सुखाशी न करवे मर्यादा ते सुख सदा सर्वदा मद्भक्त सदा भोगीची भगवतामध्ये सांगतात. तर अशा भगवंताच्या मुखाकडे पाहिल्यानंतर स्वप्नामध्ये सुद्धा दुःख येत नाही. म्हणून तुम्हा सगळ्याला जर सुख हवं असेल तर मग देखील डोळा वाचा. स्वप्नील देखिले दुःख हरिके हरिक कोंदाटे. स्वप्नामध्ये सुद्धा दुःख येत नाही. आणि हरिके हरिक कोंढावे. हरिक म्हणजे अत्यंत आनंद आणि हरिके हरिक म्हणजे आनंदाचा आनंद. विटेवरील इथं आनंदाचा कंदन तुका नाचे छंद नाम घोष. आनंदालाच आनंद येतो. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. समाधानच रमतं. आता ते अनिर्वचनीय आहे. बोला. कोंदाटल्या परब्रह्म ब्रह्मरूप क्रिया कर्म. अरतले धर्माधर्म झालं कुपरम. परब्रह्म भगवंताच्या मुखातली अक्षर हृदयामध्ये प्रविष्ट झाली की आम्ही ब्रह्मरूप होतो. कोंदाटल्या परब्रह्म. कोंदण म्हणजे गच्च भरणं. असं झाल्यानंतर काय होतं तर झाला उपरम वेदवादा. वेदाचा वाद काय आहे? भगवंताचं चिंतन करून एकरूप होणं. पण तो वेदवाद सुद्धा तिथं काय झाला? उपरमला. म्हणजे देवाच्या जवळ एकदम असणारा शांत रूप झाला. उपरम म्हणजे शांती. भगवंताच्या ठिकाणी येऊन ती शांत झाली. म्हणजे तिथं अनिर्वचनीय लक्षण झालं. मला अमुक आनंद झाला हे सांगणारा शिल्लक राहत नाही. वाचा. ऐसा श्रीराम नेटका तसाची जमित्र निजसका. दोघा भिन्नत्व एका भिन्न अलंकार दिसत आहे. ऐसा काय झालं? हनुमान म्हणतात ऐसा राम. आता कैसा विचारू नका. मागच्या सगळ्या वाव्याकडे जावं लागलं. ऐसा श्रीराम सखा आणि तैसाच लक्ष्मण नेटका. म्हणजे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तरी सुद्धा माणसाला फोड असते. नाही पण सांगा की दोन्हीतलं भारी कोणचं? संत भारी का देव भारी? संत आधीचा का देव आधीचा? त्याचंही आमच्या संतांनी चिंतन केलं. संतच भारी. कारण तुझी या नामाचा महिमान तुझं न कळे मेघाश्यामा. ज्या नामाचा महिमांच्या लक्ष्मणाला कळला तो रामाला कळला नाही. हनुमंतरायाला जो कळला तो रामाला कळला नाही. म्हणून ते खडे टाकायचं ध्यानात आणा. मला सगळं सांगत बसायची गरज वाटत नाही. म्हणून राम तिथं एक असणारा संतापेक्षा थोडासा कमी वाटतो. दुसरं चिंतन राम आधीचा का संत आधीचे? नाथऱ्या म्हणतात संत आधी देव मग ऐसा उगम आणि म्हणा. म्हणजे तुम्ही आधीचा कोण जर म्हटलं तर भगवंताचं नाव आहे अनादि अनंत. पण संत त्याच्या आधी आहे असं नाथऱ्या म्हणतात. आता त्याचा समन्वय करावा लागतो. कारण आम्हाला दाखवलं कुणीची हे कुळदेवी केली ठाणी संतांनी. म्हणजे विटेवर उभा आहे भगवंत हे अंबरीषीसाठी प्रगट झाले हे आम्हाला दाखवलं कोणी? संतांनी दाखवलं. मग दाखवणारा श्रेष्ठ असतो. काय असतो? दाखवणारा अगोदरचा असतो. जसं आमचे आईबाप आधीचे असतात तसं संत देवाचे मायबाप आहे. आता लई बी डोक्यात घ्यायचं नाही. देव ते संत म्हणा जाऊ दे. तुका देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. असं म्हटलं तर वारकऱ्याला आनंद मिळतो. उगच्या उगत तुलना कशाला करायचे? वाचा. असं दोघ जण सारखे दिसतात पण भिन्न अवंका दिसत आहे. अवंका या शब्दाचा अर्थ आहे आवेश.
लक्ष्मणाचा आवेश वेगळा आहे, रामाचा आवेश वेगळा आहे, रामाचा रंग वेगळा आहे, लक्ष्मणाचा रंग वेगळा आहे, रामाचं स्वरूप आहे रामाचं स्वरूप आहे परमात्म्याचं स्वरूप आहे संतांचं, असा त्यांच्यातला अवंकार म्हणजे आवेश वेगळा दिसतो, पण दोन्ही एकच आहेत असं त्या ओवीचा अर्थ आहे. भाव मिळालो प्रांगण तुझे कुचळ कल्याण हनुमंतराय म्हणतात माऊली लक्ष्मणानं तुला लोटांगण सांगितलं बापा, माऊली गाठ पडली तर तुला माझं लोटांगण सांग. रामप्रभू म्हणतात तुला सीता सापडली की मी बी विचारलंय म्हण तुझं का असंही तू असणारा सांग. निरोप मी तुझ्याकडे आणला म्हणतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल